झी 24 तास एक पाऊल पुढे। नवा सहकार कायदा उपयुक्त ठरणार असल्याचं मत सहकार राज्यमंत्री प्रकाशदादा सोळुंके यांनी मत व्यक्त केलंय। चुकीचं काम करणाऱ्या संचालकांवर फौजदारी गुन्ह्याची कारवाई करण्यासाठी हा कायदा नक्कीच फायदेशीर ठरेल असं मतही त्यांनी नोंदवलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। अनेक सहकारी कारखाने हे अडचणीत आले, त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मात्र चुकीचं व्यवस्थापन, गैरकारभार यामुळे सुद्धा सहकारी कारखाने अडचणीत आले होते। असं कारभार करणाऱ्यांच्यावर हा नवा सहकारी कायदा कशा पद्धतीने चाप बसवणार आहे? नाही, आता या नवीन कायद्यामध्ये एकतर सभासदांनी नियंत्रण ठेवावं आपल्या संस्थेवर हे अपेक्षित आहे। त्याचबरोबर जे लेखापरीक्षक आहेत त्यांनी संस्थेमधला गैरव्यवहार, मग ते काही वाईट व्यवस्थापन आहे किंवा इतर काही बाबी आहेत, याच्या संदर्भात त्यांनी चौकशी करणं अपेक्षित आहे। त्याच्या पद्धतीनं त्याला जर आढळलं एखाद्या बाबा संचालक मंडळाने किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला आहे, तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हासुद्धा ऑडिटरनी नोंदवला पाहिजे। आणि मग त्यांनी इतर काही जर समजा त्याच्यामध्ये आर्थिक नुकसानीला काही कोणी जर कारणीभूत असेल तर त्याचा स्पेसिफिक अहवाल हा रजिस्ट्रारकडे त्यांनी दिला पाहिजे। आणि हे जर गोष्टी ऑडिटरनी पॉईंट आऊट नाही केल्या किंवा हे त्याच्या लेखापरीक्षणामध्ये हे जर दिसलं नाही तर त्या ऑडिटरवर सुद्धा कारवाई करण्याची तरतूद आता या कायद्यामध्ये आलेली आहे। हे होते सहकार राज्यमंत्री प्रकाशदादा सोळुंके यांनी हेच सांगितले आहे की नवा सहकारी कायदा हा सभासदांच्यासाठी प्रत्यक्ष सहभाग करून घेण्यासाठी आहे आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी फार उपयुक्त आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत रवींद्र कांबळे, झी 24 साठी सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।